अतिशय आक्रमक शब्दांमध्ये राऊतांनी पटेलांवरती हे वार केलेत, म्हणून पटेल याला काय प्रत्युत्तर देता हे देखील पाहावं लागणार आहे। यानंतर पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळेच आता एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणी मंगेशकर हॉस्पिटलवरती अजून सुद्धा गुन्हाच दाखल झालेला नाहीये। कुटुंब आणि डॉक्टरांचे जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी भिसे कुटुंबियांनी केलेली आहे। अतिशय धक्कादायक प्रकार आपण पाहतोय, का गर्भवतीचा मृत्यू झालाय आणि अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये। तर याच भिसे कुटुंबाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात नेमकं कुटुंबियांच्या काय भावना आहेत, काय म्हणणं आहे। पुण्यातील अतिशय नामांकित हॉस्पिटल मानल्या जाणाऱ्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर खरं तर सर्वच ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते। हे कुटुंब आहे सगळं, ज्यांनी खरं तर गेले ते सगळं भोगलेलं आहे। डॉक्टर घैसास आले, आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्यांनी पेशंटला चेक केलं, बीपी हायर साईडला आहे, पोट दुखतंय, पेशंटचं ब्लिडिंग होतंय। अशी क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आपल्याला डिलिव्हरी सीझर हे करावंच लागणार आहे। आपल्याला 20 लाख रुपये याचा सगळ्याचा खर्च येणार आहे। बेबी प्रीमॅच्युअर असल्यामुळे एका बेबीचा 10 लाख असे 20 लाख रुपये तुम्हाला भरायला लागणार आणि एवढं सगळं पेशंट समोरच चालू होतं। पेशंटचा बीपी आधीच हायर साईडला होता। आमची पळापळ कशी चालू होती, पेशंट कसा रडत होता त्या ह्याच्यामध्ये आणि त्यांचा त्या हॉस्पिटलचा ड्रेस घालून पेशंट फिरत होता। अक्षरशः आम्हाला तिथं ड्रेस स्वतःला उतरवून आम्हाला बाहेर पडावं लागलं। तिथं कोणी आम्हाला चेअर पण अरेंज करून दिली नाही, आम्ही स्वतः चेअर घेऊन आम्ही त्यांना बाहेर आणलं। जनतेने विचार करावा की आपण कुठल्या हॉस्पिटलला डोनेट करतो, आपण काय करतो आहे ना। आमच्या सोशल मीडियावर ट्रायल चालू आहेत, मीडियामध्ये ट्रायल चालू आहेत। आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एवढंच वाटतं की आमच्या वहिनी निघून गेल्यात आणि जेव्हा बेंगलोरमधनं दिल्लीमधनं जस्टिस फॉर तनिषा ही मुवमेंट चालू झाली, तर आपल्या पण पुण्यातल्या लोकांनी पण याच्यासाठी उभं राहावं आणि जाब विचारावा। हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांना मात्र दीनानाथ मंगेशकरमध्ये त्यांना जी परिस्थिती झाली ही त्यांनी त्या सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांनी सांगितली आहे। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।